हॅलो विद्यार्थी मित्रांनो, शिवाय कुरुडे कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आज आपल्याला काल जो धडा शिकवलेला आहे अंकांच्या दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित किंमत याच्याबद्दल जी तुम्हाला माहिती दिली त्याच्या आधारित काही स्वाध्यायामधले मी मेन मोठे मुद्दे असलेले काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत। ते क्वेश्चन्स आज आपल्याला सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहेत। यासाठी तुम्हाला स्थानिक किंमत जी काढलेली आहे कशी काढायची, स्थानिक किंमत कशी काढायची, फेस व्हॅल्यू म्हणजे आपली जी दर्शनी किंमत आहे कशी ओळखायची आणि त्याचं विस्तारित रूप कशा पद्धतीने करायचं हे मी माझ्या कालच्या व्हिडिओमध्ये सेट केलेलं आहे। तर ते तुम्ही तुम्हाला जर समजत तर तुम्ही पुन्हा एकदा पहा आणि हे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा। बघा, आज पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे 80,341 या संख्येतील 0 व 1 या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती आहे। आता हा अंक आपल्याला माहिती आहे, त्याच्यामध्ये 0 व 1 अंक काय आहे बघा, 80,341 त्याच्यातलं 0 आणि 1 हे दोन जे नंबर दिलेले आहेत, दोन जे संख्या दिलेल्या आहेत त्या संख्येची स्थानिक किंमत काढायची सुरुवातीला आणि त्या स्थानिक किमतीची बेरीज करायची आहे। 0 हा आपला बघा एकक, दशक, शतक आणि हजार या प्लेसवर आहे, त्याच्यामुळे त्याची स्थानिक किंमत काय असणार आहे, 1000। आता हा 0 आणि त्याच्या समोर दिलेले 3 शून्य 0 0 कोणत्याही प्लेसवर राहू द्या, 1000 वर राहू द्या, 4000 वर राहू द्या, 5000, म्हणजे 0 हा कुठेही दशक स्थानावर असला काय, एकक स्थानावर असला काय, हजार स्थानावर असला काय, तो 0च असणार आहे। त्याच्यामुळे मी याला सिंपल काय लिहू शकते, 0 लिहू शकते। नंतर 1 हा एकक स्थानावर आहे आणि 1 या एकक स्थानाची जी काही प्लेस व्हॅल्यू आहे ती 1 ची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती 1च येणार आहे। आणि आपल्याला त्यांनी सांगितले की दोन्ही 0 आणि 1 या दोघांची बेरीज करा। 0 आणि 1 च्या प्लेस व्हॅल्यूची जर आपण बेरीज केली तर ती 1च येणार आहे, म्हणून आपला ऑप्शन नंबर 2 आहे। ऑप्शन नंबर 2 म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, उत्तर येणार आहे 1 दोघांच्या स्थानिक किमतीची बेरीज आणि ऑप्शन येणार आहे 2। बघा पुढचा जो सोपा प्रश्न आहे तो बघा, 715 डबल स्टार या संख्येतील स्टारच्या जागी येणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीमधील फरक 27 आहे, तर स्टारच्या जागी येणारा अंक कोणता तो विचारलाय। बघा आता पूर्ण संख्या दिलेली नाही, आपल्याला 2 अंक दिलेले नाहीत, त्याच्या जागी स्टार दिलेला आहे। स्टारच्या जागी आपल्याला कोणती संख्या येईल आणि त्या संख्येतील जी स्थानिक किंमत आहे त्याचा जो फरक आहे, फरक म्हणजे डिफरन्स, वजाबाकी करायची, तो किती आहे, 27 आहे असं त्यांनी सांगितलंय। तर तो स्टारच्या जागी येणारा अंक कोणता, सिंपल आहे, सरळ सोप्या पद्धतीमध्ये। बघा आधी तुम्ही काय करा, अंक लिहून घ्या, 7, 1, 5 आणि डबल स्टार। हे दोन्ही स्टार जे आहेत त्यांची प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत वेगळी आहे। पहिला स्टार आहे एकक स्थानावर, पहिला स्टार आहे एकक स्थानावर आणि दुसरा स्टार आहे दशक स्थानावर। म्हणजे एकाची स्थानिक किंमत येईल दशकामध्ये, एकाची स्थानिक किंमत येईल एककामध्ये, आणि या दोघांचा जर स्थानिक किमतीची वजाबाकी केली तर ती किती यायला पाहिजे, 27 यायला पाहिजे। आपल्या ऑप्शन मध्ये दिलाय 1, 4, 3 आणि 5। जर आता मी डायरेक्टली सांगते बघा, जर मी 3 घेतला, जर मी स्टारच्या जागी काय घेतला, 3 घेतला, 3 इथं पण 3 घेतला, इथं पण 3 घेतला, हा एकक स्थान आहे, हा दशक स्थान आहे, त्याच्यामुळे या दोघांची प्लेस व्हॅल्यू घेतली, ह्या 3 ची प्लेस व्हॅल्यू आहे 30, ह्या 3 ची प्लेस व्हॅल्यू आहे 3। या दोघांची जर मी वजाबाकी केली, फरक म्हणजे काय, वजाबाकी करणे, या दोघांची जर वजाबाकी केली तर 27 येणार आहे। बरोबर आहे, आपल्याला फरक काय सांगितलाय, 27 येणार आहे। त्याच्यामुळे आपलं जे काही ऑप्शन आहे ते ऑप्शन नंबर 3 येते, ऑप्शन नंबर 3। सरळ तुम्ही काय करायचं आहे, ऑप्शन मधला नंबर उचलायचा आहे, त्या स्टारच्या ठिकाणी ठेवायचा, स्टारच्या ठिकाणी ठेवल्यानंतर तुम्हाला एकक स्थानची आणि दशक स्थानची प्लेस व्हॅल्यू काढता येणार आहे, त्या दोघांची वजाबाकी करायची। आपलं उत्तर जर 27 आलं तर आपल्याला ऑप्शन निघणार आहे। आपलं आपण सुरुवातीला 3 ठेवलं, 30, ह्या 3 ची किंमत जी आहे ती 30 येणार आहे, ह्या 3 ची किंमत 3 येणार आहे, 30 मधून 3 वजा केले 27, आपला ऑप्शन नंबर 3 उत्तर आलेलं आहे। त्यांनी जी काही कंडिशन दिली ती आपली पूर्ण झाली।
पुढचा क्वेश्चन आहे बघा, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील 5 या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे? आपल्याला 4 पर्याय दिले, त्याच्यामध्ये 5, प्रत्येक पर्यायामध्ये 5 हा अंक आहे आणि त्यांनी सांगितलंय की त्याच्यामधला सगळ्यात कमी स्थानिक किंमत असलेली, प्लेस व्हॅल्यू असलेली संख्या कोणती आहे? आता सुरुवातीला पहिला ऑप्शन आहे बघा, पहिल्या ऑप्शन मध्ये एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 10,000 स्थानावर, 10,000 प्लेसवर 5 हा अंक आहे, त्याच्यामुळे त्या 5 ची स्थानिक किंमत किती येणार? 10,000 स्थानावर असल्यावर 50,000 येणार आहे, सगळ्यात जास्त स्थानिक किंमत आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये 5 हा अंक बघा एकक स्थानावर आहे, म्हणजे त्याची प्लेस व्हॅल्यू 5च येणार आहे. तिसऱ्या अंकावर जो 5 आहे तो एकक, दशक, शतक, हजार, 5,000वर आहे, म्हणून ह्या 5 ची स्थानिक किंमत 5,000 येणार आहे. नंतर चौथ्या स्थानावर बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 5 हा अंक शतक स्थानावर आहे, म्हणजे याची जी काही किंमत आहे ती 500 येणार आहे. या चारही ऑप्शन मधल्यापैकी पहिला, तिसरा आणि चौथा जो ऑप्शन आहे त्याच्यातल्या 5ची जी काही स्थानिक किंमत आहे ती जास्त आहे आणि दुसऱ्या ऑप्शन मधला जो काही 5 आहे त्याची स्थानिक किंमत एक युनिट प्लेसवर म्हणजे एकक स्थानावर असल्यामुळे त्याची स्थानिक किंमत 5 येणार आहे. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 आहे. सगळ्यात कमी जी काही स्थानिक किंमत आहे 5 ची ती ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. ऑप्शन नंबर 2 मध्ये. ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. पुढचा क्वेश्चन बघा, 34 लक्ष म्हणजे 34 लक्ष, 2 दशहजार, 4,000, 2 दशक, 5 एकक यापासून बनणारी संख्या कोणती? आता आपल्याला याच्यापासून काय करायची आहे? संख्या बनवायची आहे. सरळ सरळ तुम्ही ऑप्शन बघा, ऑप्शन मध्ये आपल्याला लगेच लक्षात येणार आहे 34 लक्ष असं यायला पाहिजे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख. 34 लक्ष आले, 34 लक्ष आले. 2 दशहजार, 2 दशहजार आहे, 4,000 आहे, 5 बघा 5 एकक पाहिजे, 2 दशक 5 एकक, म्हणजे इथं 5 ऑलरेडी आलाय म्हणजे ही संख्या होणार नाही. बघा चौथा ऑप्शन येणारच नाही, कारण की त्यांनी 34 लक्ष सांगितलेलं आहे. इथे 34 लक्ष येणारच नाही. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, म्हणजेच काय नाही तर 52 लक्ष येणार आहे, म्हणजे हा ऑप्शन कटला, हा ऑप्शन कटला. बघा आता इथं 4 नंबर मध्ये बघा, सॉरी हा 3 नंबर आहे, 3 नंबर मध्ये बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, इथं सुद्धा 34 लक्ष नाहीये, त्याच्यामुळे तिसरा ऑप्शन सुद्धा कटला. उरलाय आता दुसऱ्यामध्ये बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, कोटी, हा तर येणारच नाहीये. बघा कोटी आला की संपला, आपला ऑप्शन नंबर 1 येणार आहे. कसा बघा 1 सांगते मी, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख, म्हणजे इथं 34 लक्ष दिले, म्हणजे हा 34 लक्ष दशलक्ष या ठिकाणी काय सांगितलेलं, दशलक्ष म्हणजे 34 लक्ष आला. नंतर 2 दशहजार, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, 2 दशहजार आलेलं आहे आपलं उत्तर. नंतर 4,000, इथं 2 दशक आहे, 2 दशक, 5 एकक आणि इथं 5 एक शतक असायला पाहिजे होतं. बघा 5 शतक असायला पाहिजे होतं, 5 शतक, म्हणजे आपली पूर्ण जी काही संख्या आहे ती संख्या दिलेली आहे, या संख्येवरून आपला ऑप्शन नंबर काय येणार आहे? 1 येणार आहे. ऑप्शन नंबर 1 येणार आहे. जर आपल्याला संख्या दिली तर आपल्याला प्लेस व्हॅल्यू काढता येते आणि प्लेस व्हॅल्यू दिली तर संख्या लिहिता येते. बघा आपल्याला प्लेस, त्या संख्येचे सगळे जागा दिलेल्या असल्यामुळे आपण ती संख्या लिहू शकतो. पुढचा क्वेश्चन दिलेला आहे बघा, एक्सपांड फॉर्म दिलाय, पूर्ण विस्तारित रूप दिले आणि आपल्याला संख्या काढा म्हणून सांगितलंय. 5 गुणिले 1, म्हणजे याच्यावरून आपल्याला असं कळतं की एकक स्थानी काय आहे? 5 आहे. 8 गुणिले 1000, 7 गुणिले 10 आणि 6 गुणिले 100. 7 गुणिले 10 आहे, त्याच्यामुळे मी इथं काय करते, 7 हा दशक स्थानावर येणार आहे म्हणून 7 लिहिला. नंतर 600, 6 गुणिले 100 म्हणजे 600, 6 शतक स्थानावर आणला आणि शेवटी जो 8 आहे तो हजार स्थानावर येणार आहे.
त्याच्यामुळं आपलं जे उत्तर आहे ते आलेलं आहे 8675. 5 एकक स्थानावर, 7 दशक स्थानावर, 6 शतक स्थानावर आणि 8 जो आहे तो 1000 म्हणजेच 1000 स्थानावर. आपला ऑप्शन नंबर 2 उत्तर आलेलं आहे. फक्त सरळ आणि सोप्या पद्धतीने तुम्ही एकदा नीट क्वेश्चन वाचायचा आहे आणि त्याच्यात काय सांगितलंय हे तुम्हाला कळलं की तुम्हाला उत्तर पटकन काढता येईल. पुढचा आणि शेवटचा क्वेश्चन आहे बघा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख. 33 लक्ष, 33,333 या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत पुढीलपैकी कोणती? बघा, आता या ठिकाणी अधोरेखित अंक सांगितले. इथं काय सांगितलेलं आहे? 3,000, 30,000, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख म्हणजेच 30 लक्ष, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख म्हणजे 3 लाख. तर इथे अधोरेखित अंक होता आपला हा. तर इथं काय येणार आहे बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000. एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे ऑप्शन नंबर 2. सरळ सरळ तुम्हाला काय सांगता येणार आहे? या 3च्या खाली जी अंडरलाईन केलेली आहे त्या अंडरलाईन केलेल्या 3ची आपल्याला स्थानिक किंमत सांगायची होती. आपण मोजले एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 10,000 मध्ये आता हा 3,000 आहे, हा 30,000 आहे, हा एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लाख, 10 लाख. 10 लाख म्हणजे काय? 10 लाख म्हणजे काय? तर 30 लाख आहे आणि इथं 3 लाख आहे. आपल्याला अधोरेखित कोणत्या ठिकाणी केलेली आहे? या ठिकाणी. याची किंमत जी आहे ती 30,000 आहे. ऑप्शन नंबर 2. बघा, काही पुस्तकामध्ये हे जे 3 दिले म्हणजे हे जे 3चे जे दिलेले आहेत संख्या तिथं वेगळं वेगळं अधोरेखित येऊ शकतं. काही ठिकाणी इथं देतील, काही ठिकाणी इथं देतील, काही ठिकाणी इथं देतील. त्याच्यावरूनही तुम्हाला पर्यायामध्ये काय सांगता येणार आहे? उत्तर सांगता येणार आहे. आपल्या पुस्तकामध्ये इथं 3 हा 30,000च्या 3 वर होता म्हणून आपण त्याची प्लेस व्हॅल्यू 30,000 काढली. जर समजा इथं असला असता तर वेगळी प्लेस व्हॅल्यू निघाली असती, इथं असला असता तर वेगळी निघाली असती, इथं असला असता तर वेगळी निघाली. प्रत्येक क्वेश्चन मध्ये थोडेफार स्लाइड चेंजेस असतात. प्रत्येक बुक मध्ये थोडेफार वेगळे प्रश्न असू शकतात. तर अशा पद्धतीने आपण स्वाध्याय 3.1 सोडवलेला आहे. जे मेन आणि अवघड क्वेश्चन होते ते मी आज इथे घेतलेले आहेत. मी हे सगळे क्वेश्चन तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाकीचे जे स्वाध्याय आहेत 2.3.2 आणि 3.3 ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.